रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत सगळ्या आंब्याचं लोणचं। चला तर मग बघूया कसं करायचं ते। सगळ्या आंबा म्हणजे अशा छोट्या छोट्या ह्या बाळ कैऱ्या आहेत ज्याची कोय अजून धरलेली नाही, अशा ह्या कैऱ्या घ्यायच्या आणि ह्या कैऱ्या मी रात्रभर पाण्यात ठेवल्या होत्या। या बाळ कैऱ्या ह्या सगळी बाजारात मिळत नाहीत, माझ्याकडे झाड असल्यामुळे मी याचं लोणचं करू शकते। पण ज्यांच्याकडे झाड आहे किंवा ज्यांना या कैऱ्या मिळू शकतात त्यांच्यासाठी म्हणून हा खास आजचा व्हिडिओ। ह्या कैऱ्या मी अशा रात्रभर भिजत टाकणार आणि मग त्याच्यानंतर पलीकडली प्रोसेस करायची असते। आता मी ज्या कैऱ्या टाकलेल्या होत्या लोणच्याच्या रात्रभर भिजत त्या दाखवते। या पद्धतीने या मी रात्रभर भिजत टाकून मग मी या सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत। ही कैरी आपण स्वच्छ कोरडी अशी नॅपकिननी पुसून घ्यायची। पाण्यातनं 1 तास चांगलं बाहेर काढल्यावर पाणी तसंच सुकून जातं आणि त्याच्यानंतर मात्र मग ही कैरी ही अशी सहज चाकूनी चिरल्या गेली पाहिजे, अशी असावी। आपण जसे भरल्या वांग्याचे काप करतो ना, तसे हे याचे 4 काप करायचे आणि मग ही जी मधली त्याची कच्ची कोय असते ही अशी आपल्याला पूर्ण सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे। हे पहा, मी तुम्हाला काढून दाखवते। हे पहा, ही अशी पूर्ण आपण याच्या आतली ही जी बाठ आहे ही पूर्ण आतली कच्ची जी कोय कच्चेपणा असं सगळं काढून टाकलं आणि आता याला छान असे वांग्यासारखे काप देऊन ही कैरी आपण आतून पूर्ण पोकळ अशी मोकळी करून घेतली आहे। यात आपल्याला मसाला भरायचा असतो। अशा मी या 25 कैऱ्या सगळ्या या पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत अशा, आणि याच्या आत मी मसाला भरणार आहे। ह्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी याच्यासाठी रसस्वादम किचनचा कैरी लोणचे मसाला वापरते आहे। हा माझा स्वतःचा प्रॉडक्ट आहे। तुम्ही कोणताही कैरी लोणचे मसाला वापरू शकता। जवळजवळ 25 कैऱ्या म्हणजे या माझ्या 1.25 किलो भरलेल्या आहेत। त्यासाठी मी 200 ग्राम लसूण घेतलेला आहे। मी 200 ग्रामच हा मसाला घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। आणि ह्या याच्यात जसं प्रमाण दिलं असतं आपल्याला मसाल्याला किती मीठ टाकायचं, तसं माझ्या मसाल्याला 100 ग्रामला 125 ग्राम मीठ लागतं। तसंच तुम्ही जे रेडीमेड मसाला घ्याल त्याप्रमाणे जितका मसाला घ्याल त्याप्रमाणे मिठाचा अंदाज तुम्ही ठरवायचा आहे। आता आपण हे तेल गरम करून घेऊया। हे बघा, मी अर्धी वाटी तेल गरम करून थंड करून घेतलं, ते मसाल्यात मिक्स करून घेतलंय आणि सगळ्या या लसणाच्या पाकळ्या पण ह्यात टाकून घेतल्या आणि आता ह्या ज्या कैऱ्या आहेत आपल्या या कैऱ्यांमध्ये आपण हा मसाला भरणार आहोत। आता आपण या कैरीमध्ये हा मसाला भरूया। मसाला भरताना नेहमी लक्षात ठेवायचं की कमीत कमी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या या आपल्या एका कैरीत आपण टाकल्या पाहिजे, म्हणजे लोणचं मुरल्यानंतर त्या लसणाचा स्वाद पूर्णपणे त्या कैरीत उतरतो। या पद्धतीने जसं आपण वांग्यात मसाला भरतो ना, त्याचप्रमाणे हाही मसाला आपल्याला असा भरायचा आणि ह्या लोणच्याला बस एवढंच तेल लागतं। ह्याच्यानंतर वर्षभर या लोणच्याला तेल लागत नाही। तेल न टाकताच हे लोणचं तुम्ही खाऊ शकता, कारण त्याचा रस्सा इतका सुटतो की गरज पडत नाही। ज्यांना लोणचं अगदी तेलाशिवायच चालतच नाही त्यांनी वेळेवर तेल गरम करून टाकलं तर चालेल, पण तसं याला तेल लागत नाही। अशी प्रत्येक कैरी भरून झाली की स्वच्छ काचेची बरणी घ्यायची आणि त्यात अशा या पद्धतीने या कैऱ्या भरत जायच्या।
नंतर जेव्हा हे एक 4-5 दिवसात हे लोणचं छान मुरतं आणि मग हा जो स्वाद आहे ना लसणाचा इतका सुंदर लागतो। तुम्ही हे लोणचं करून बघा। आता कैऱ्यांचा सीझन आहे, झाडांना छोट्या छोट्या असतात कैऱ्या लागलेल्या, घरी नसेल शेतात कोणाच्या झाड असतं, या कैऱ्या तोडून आणा आणि त्याचं हे लोणचं करा। खूप सुंदर लागतं, एक तर वेगळं लागतं, नेहमीचं टिपिकल लागत नाही आणि मुख्य म्हणजे वर्षभर टिकतं बिना तेलाचं असूनही। त्याच्यामुळे हे लोणचं करा, तुम्ही खाऊन बघा केल्यावर तुमचं आणि मला प्रतिक्रियांनी सांगा की हे कसं झालं आहे। तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही तुम्ही ते शेअर करा, माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते आणि तुम्हाला नवनवीन पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न करत असते। या व्यतिरिक्त तुम्हाला काही इच्छा असेल काही माझ्याकडनं जाणून घ्यायची तेही मला कळवा, मी तेही तुम्हाला सांगेन। अशा पद्धतीने आता आपण या पूर्ण कैऱ्या अशा लोणच्याच्या मसाल्याने भरून ठेवून देऊ आणि 2 दिवसानंतर त्याला छान पाणी सुटतं। मी तुम्हाला ते दाखवीन कसं आहे ते, की ते लोणचं किती सुंदर दिसतं। हे पहा, आपल्या या पद्धतीने सगळ्या या 25 कैऱ्या बरणीत आता भरून झालेल्या आहेत। 2 दिवसात ही बरणीची लेव्हल या कैऱ्यांची जी आहे ती अक्षरशः पाऊण बरणीपर्यंत आलेली असते। आता हे लोणचं झाल्यानंतर बरणीचं झाकण असं बंद करून ठेवून द्यायचं, जेणेकरून त्यात काही जाणार नाही। आणि आता हे 2 दिवसानंतरच आपण ही बरणी उघडणार आहोत। तुम्हाला माझं हे लोणचं कसं वाटलं सांगा। तुम्हाला जर या लोणच्याची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही माझा जो या रसस्वादम किचन हे जे माझे मसाले आहेत याच्यावर जो नंबर दिला आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता। फक्त आता 15 दिवसातच ऑर्डर करावं लागेल, कारण नंतर कैरीची बाट पक्की होते, आतली कोय पक्की होते, त्यामुळे मग या लोणच्यात मजा येत नाही। आणि तुम्हाला जर लोणचं मसाला किंवा इतर कोणतेही मसाले हवे असतील तर रसस्वादमचे किचनचे सगळे मसाले रेडी आहेत, तुम्ही तेही सुद्धा मागवू शकता। आता मी तुम्हाला 2 दिवसानंतर ही बरणीतली ज्या कैऱ्या आहेत त्या कशा खाली बसल्या आहेत आणि त्याचं कसं पाणी सुटलं आहे ते दाखवीन। हे पहा, आता आपल्याला फक्त 24 तासच झाले आहेत। मी ॲक्च्युली म्हणतो होतं की 2 दिवसांनी दाखवीन, पण आता आपल्याला फक्त 24 तास झाले तेव्हा ह्या कैऱ्यांना एवढं पाणी सुटलेलं आहे आणि ही जी बरणी पूर्ण भरलेली होती ती लेव्हल पहा अर्ध्यावर आलेली आहे आणि एवढा त्याला रस्सा आपोआप सुटलेला आहे। 2 दिवसात हे प्रमाण अजून वाढतं, कारण ह्या कैऱ्या आपोआप खाली खाली बसत जातात। त्यामुळे हे सगळं आंब्याचं लोणचं नेहमी मी अशा पसरट भांड्यात बरणीत ठेवत असते, जेणेकरून या सगळ्या कैऱ्यांवरच्या वरती ते पाणी असं तेलासारखं तवंग पाण्याचा राहतो। त्याच्यामुळे तुम्हाला जर असं हे लोणचं करून बघायचं असेल तर ते तुम्ही अशा प्रकारच्या सटात ठेवायचं, म्हणजे ते लोणचं वर्षभर छान टिकतं। हे पहा, आपली बरणी ही पूर्ण भरलेली होती, ती आता अर्धी झालेली आहे आणि अजून या कैऱ्या खाली दबणार आहेत। हे जर तुम्हाला सगळ्या आंब्याचं माझं लोणचं आवडलं असेल आणि तुम्हाला जर अशा छोट्या बाळ कैऱ्या कुठे मिळत असतील तर तुम्ही करून बघा आणि तुमचं कसं झालं हे मला प्रतिक्रियांनी कळवा। तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबरही ते शेअर करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समजा जर कोणाला हे लोणचं ऑर्डरला हवं असेल तर मला लगेचच
माझ्या याच्यात जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। 15 दिवसाच्या आत ऑर्डर द्यावी लागेल, कारण नंतर ह्या कैऱ्या पक्के होऊन जातात। धन्यवाद।